महायुद्धाच्या काळात पोलंडवासियांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आश्रय दिला। त्यामुळे छत्रपती घराण्याने दिलेल्या आश्रयाखाली या निर्वासितांनी नवजीवन उभारलं। छत्रपती घराण्याने 1942 ते 1948च्या काळात 5000 पोलिश निर्वासितांना कोल्हापूर जवळ असणाऱ्या वळिवडे येथे आश्रय दिला। याच स्मारकाला भेट देण्यासाठी आणि कोल्हापूरबद्दलच्या आठवणींना उजाळा देण्यास पोलीस शिष्टमंडळ शनिवारी कोल्हापुरात दाखल झालेले। यावेळेला कोल्हापुरातील राजश्री शाहू महाराजांच्या नवीन राजवाड्याला पोलंडवासियांनी भेट दिली। यावेळी शाहू घराण्याचे वंशज खासदार शाहू छत्रपती, माजी खासदार संभाजीराजे, युवराज्ञी संयोगिताराजे, शहाजीराजे यांची भेट घेण्यात आली। तसेच शाहू घराण्याने केलेल्या स्वागतामुळे पोलंडवासियांचे हे शिष्टमंडळ भारावून जुना इतिहास आहे की त्यावेळी छत्रपती घराण्याने पोलंडच्या सगळ्या रहिवासींना राजआश्रय दिला होता। 1943 ते 1948 5000 पोलिश लोक होते आणि खऱ्या अर्थाने ते कुठेतरी परत रिवाईव्ह व्हावं म्हणून मी तो प्रयत्न केला आणि आता पोलंडचं वळिवडेमध्ये म्युझियम तयार होणार आहे। महाराष्ट्र सरकारने त्याला सगळे पैसे सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ते आज इथं सगळे पोलीस डेलिगेशन आलेले, खासदार आलेले, इथं काउन्सिल जनरल आलेले। 21 ऑक्टोबरच्या दरम्यान पंतप्रधान हे कोल्हापूरला येण्याची शक्यता आहे आणि त्याचाच एक रेखी म्हणून किंवा त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून हे सगळं शिष्टमंडळ इथं आलेले। आज नवीन राजवाड्यात छत्रपती शाहू महाराजांना आणि सगळ्या छत्रपती घराण्याच्या सगळ्या व्यक्तींना ते भेटायला आले होते आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। आज दिवसभर ते अनेक ठिकाणी जाणार आहेत, जुन्या राजवाड्यात जाणार आहेत, अंबाबाई मंदिरात जाणार आहेत, मग संध्याकाळी वळिवडे कॅम्पमध्ये जिथं ते राहिले होते आयुष्यभर, तिथं 5 वर्ष आयुष्यभर म्हणजे 5 वर्ष तिथे राहिले होते, त्यांना ते म्युझियम कसं होणार आहे ते पाहणी करण्यासाठी जाणार आहेत। तिथं सिमेट्री त्यांची इथं आहे, तिथं ते अनेक लोकांना इथं पुरलं गेलेलं आहे, तिथं सुद्धा ते आज संध्याकाळी जाणार। हा त्यांचा कार्यक्रम आहे। संध्याकाळी सगळ्यात महत्वाचं जे पोलीस लोक जिथं राहिले होते त्यांचे अनेक आर्टिफॅक्ट्स आहेत, ते आर्टिफॅक्ट 7-8 बॅग भरून आर्टिफॅक्ट्स घेऊन इथं आलेले आहेत। पहिला टप्पा असे 3-4 टप्पे ते करणार आहेत आणि म्हणून एक वेगळं नातं नुसतं कोल्हापूरचं नातं नाही तर एक पोलंडचं आणि भारताचं नातं याच्यावर परत दृढ होताना आपल्याला पाहायला मिळतं। शासनाने पूर्वी 1.5 कोटी रुपये दिले होते आणि आता आम्ही लगेच सांगितलं त्यांनी पुढचे 5.5 कोटी रुपये काहीतरी ऑलरेडी दिलेले आहेत आणि काम एक 15 दिवसात सुरू आहे। पंतप्रधान मोदींनी सुद्धा भेट दिली होती कोल्हापूर स्मारकाला। नरेंद्र मोदीजी ज्यावेळी वॉर्सॉला गेले होते त्यावेळी त्यांनी कोल्हापूर मॉन्युमेंटला तिथं भेट दिली आणि त्यांनी न चुकता त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी ट्विट केलेले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याने इतकं मोठं मन दाखवलं होतं, एक ह्युमॅनिटीच्या माध्यमातून त्यांना राजआश्रय दिला होता। 5000 लोक एवढा मोठा कॅम्प हा जगात कुठं पाहायला मिळत नाही। ते कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या घराण्यांना असणारे संस्कार आमच्यावर म्हणण्यापेक्षा आमच्या पूर्वजांच्या आता आमच्याकडे आलेले त्या माध्यमातून दिसून कोल्हापूर काय संस्कृती नाही। आता त्यांनी काय दिलंय मला माहित नाही, ते संस्काराचा भाग आहे। आपल्याकडे पाहुणे आले की आपण काहीतरी त्यांना गिफ्ट देतो, म्हणून त्यांना कुठलं पुस्तक द्यायचं तर छत्रपती ऑफ कोल्हापूर, कारण त्या छत्रपती ऑफ कोल्हापूरच त्यांना ही ओळख आहे आणि ज्या छत्रपतींनी एवढा राजआश्रय दिला तर दुसरं काय देण्यापेक्षा आम्हाला वाटलं की ते पुस्तक देणं। कोल्हापुरातील वळिवडे येथून युरोपमध्ये परतल्यानंतरही पोलिश नागरिकांना कोल्हापूर विषयी जिव्हाळ्याचं नातं राहिलं। युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी भारत पोलंड संबंधांना नवसंजीवनी देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। तसेच युवरांनी संयोगिताराजे यांनी संग्रहालयासाठी मूळ बॅरेक्सचा ऐतिहासिक पाया शोधून त्यांचे संवर्धन करण्यासाठी योगदान दिले। 1998 मध्ये वळिवडे येथे वसाहत स्थापन केलेल्या सुवर्ण महोत्सवानिमित्त 2019 मध्ये संभाजीराजे यांच्या पुढाकाराने 71व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं। तर 2019 मध्ये महाराष्ट्र शासन आणि पोलंड सरकार यांनी संयुक्तपणे वळिवडे येथे म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस उभारण्याची घोषणा केली। आजही कोल्हापूरविषयी तितकेच प्रेम आणि आत्मीयता पोलंडवासियांमध्ये आहे हे विशेष। लोकमत.com साठी कोल्हापूर, दुर्वा दळवी।